तुमचे आई बाप मला ह्या माझ्या घरात नको ती. अगं आता हे एवढं घरदार हे सगळं त्यांनाच बांधलंय, त्यांना जन्म दिलाय आणि तू म्हणते त्यांनाच्या घरात नको म्हणून. हे बघा, मला काम पडतं. तुमचं घरातलं काम बघायचं, बाहेरचं काम बघायचं, इनमिन तुम्ही येता तुमचं काम बघायचं, पोराचं काम बघायचं. आई बापान हे दे ते दे हे मला जमणार नाही. तुम्ही तुमचे आई बाप घरातनं बाहेर काढणार आहे का नाही मला एवढंच सांगा. थोडं तरी समजून घे. आता जर ह्या अवस्थेत त्यांचं वय झालंय, त्यांना जर घरातनं बाहेर बिर जर काढलं तर लोक काय म्हणतील, समाज किती नावं ठेवल ह्याचा कधी विचार केलाय का? तुम्हाला एवढंच वाटतं ना तर तुम्ही त्यांना दुसरं घर बांधून द्या आणि तिथं राहायला सांगा आणि तिथं खायला सांगा. ह्या घरात मला ते नकोच म्हणजे नको. असं कसं अडक्यागत बोलतोय, मला काय कळणार तुझं. हितनं तर दुसरं घर बांधून द्यायचं. बरं आता एवढ्या 2-4 खोल्या द्या, एखाद्या खोलीत राहू दे की, तुला काय फरक पडतोय या? अहो पण साफसफाई मला करावी लागती, त्यांना नाही करावी लागत. तुम्ही माझा तरी विचार करा. अगं कशाची साफसफाई? आता मला सांग, त्यांच्या जागेवर जर तुझा आई बाप असतं तू असंच केलं असतं का? अहो त्यांची ते सुखी आहेत, तुम्ही त्यांचा विचार करू नका. आणि आजकाल ना कोणच कोणाचा विचार करत नाही. तुम्ही तुमच्या आई बापाचा पण विचार करू नका आणि त्यांना घरातनं बाहेर काढा बरं. पहिलं मला सांगू नका, मला आजच्या आज ते घरातनं बाहेर गेली पाहिजे आता, नाहीतर तुम्ही आणि मी आहे. लक्षात ठेवा. अवघड जायला काय आजकालच्या पोरींच. ह्यांना सासू सासरा नकोच आहे ते. ह्यांना काय वाटतंय की राजा राणीचा दोघांचा संसार